नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आहे ती महायुतीच्या दिल्लीमधल्या बैठकीची। नवाब मलिकांची उमेदवारी रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या 1.5 तासापासून महायुतीच्या नेत्यांची शहांसोबत बैठक सुरू आहे। मानपूर शिवाजीनगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून मलिकांना उमेदवारी मिळणार होती, तर महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पेच सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदे गटाच्या 2 उमेदवारांवर भाजपचा आक्षेप। महायुतीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा पेच सुटला, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांची उमेदवारी रद्द, सना मलिकांची उमेदवारी मात्र कायम राहणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाकडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध। महायुतीमध्ये 16 ते 18 जागांवर अंतिम तोडग्यासाठी नेते दिल्लीत। फडणवीस अजितदादा कालच दिल्लीत दाखल, शिंदे मात्र काल गेले नव्हते। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत गेले। महायुतीची शहांसोबत दिल्लीत बैठक। जागा वाटपात शिंदे गटाला जास्त जागा हव्या असल्यानं पेच। काही जागांबाबत अजित पवार गटही आग्रही। लोकसभेतल्या स्ट्राईक रेटमुळे अधिक जागांसाठी शिंदेंची मागणी। महायुतीचा पेच, अमित शहांच्या दरबारी सुटण्याची शक्यता। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, नवाब मलिकांची उमेदवारी रद्द झाल्याची माहिती मिळते। वडगाव शेरी संदर्भात काही चर्चा झाली का? राष्ट्रवादीचा पेच सुटला आणि आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा सुरू। अगदी निखिला 2 तास झालेल्या या बैठकीला 3 वाजता ही बैठक सुरू झाली होती आणि आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार देशद्रोहाचा जो आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेला होता, त्यानंतर भाजपमधून त्यांना विरोध होत होता। अगदी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना त्याबाबतचं एक पत्र देखील लिहिलेलं होतं आणि शिवाजीनगर मानपूरमधून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती किंवा किंबहुना त्यांनी मागणी केली होती पक्षाकडे। मात्र महायुतीच्या नेत्यांची आणि अमित शहा यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये असं ठरलं की नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि सना मलिक यांची अणुशक्ती नगरमधली जी उमेदवारी आहे ती मात्र कायम ठेवण्यात आली आहे। दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाबाबत महायुतीमध्ये जो काही पेच होता तो अखेर संपलेला आहे। 4:30 वाजताच तो पेच। आता आणखी एक मोठी बातमी, शिवडीमधून अजय चौधरी यांना तिकीट जाहीर झालेलं आहे। ठाकरे गटाकडून अजय चौधरींना तिकीट मिळणार आहे। शिवडीमधून अजय चौधरी यांनाच शेवटी तिकीट मिळणार आहे। शिवडी मतदारसंघामधून सुधीर साळवी देखील इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। दोघांनाही आज मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं, मात्र शिवडीमधून अखेर अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे। 2 वेळा अजय चौधरी या ठिकाणाहून आमदार आहेत। पुन्हा एकदा अजय चौधरी यांनाच या ठिकाणी तिकीट देण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी, शिवडीमधल्या या मतदारसंघावरून ठाकरे गटामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला होता। अजय चौधरी, सुधीर साळवी यामध्ये इच्छुक होते, मात्र अखेर शिवडीमधून अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे। शिवडीमधून अजय चौधरीच आता निवडणूक लढणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, शिवडीमधून अखेर अजय चौधरीच। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की मातोश्रीवरती थोड्याच वेळापूर्वी सर्व पदाधिकारी, शिवडीचे पदाधिकारी पोहोचले होते आणि सर्वांच्या मते जो आहे तो अजय चौधरी यांना ग्रीन सिग्नल जो आहे तो मातोश्रीवरून देण्यात आलेला आहे आणि आता शिवडी विधानसभेचे उमेदवार जे आहेत ते मातोश्रीवरून डन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व उमेदवारी, सर्व नेते जे आहेत ते आता बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। सुधीर साळवी, आपण पाहतोय की सुधीर साळवी जे आहेत ते आता मातोश्रीवरून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधीर साळवी न बोलता मातोश्रीवरून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत, तर अजय चौधरी यांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। आपण पाहत होतो की मातोश्रीवरती हा तिढा खरं तर सुटणार होता, कारण की खरं जर पाहायला गेलं तर अजय चौधरी यांना पुन्हा संधी दिली जाईल की नाही याची शक्यता कमी होती, कारण पहिल्या यादीमध्ये जे आहे ते अजय चौधरी यांचं नाव नव्हतं। त्यामुळे नक्की कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं, परंतु अजय चौधरी यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। म्हणजे ठाकरे गटाकडून जे सर्व विद्यमान आमदार होते त्या विद्यमान आमदारांना देखील संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की सुधीर साळवी जे आहे ते मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेलेले आहेत, कारण सुधीर साळवी सुद्धा इच्छुक होते। सुधीर साळवींनी पूर्णपणे तयारी केली होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की 2014 पासून मी शिवडी विधानसभेची तयारी करतोय, परंतु ज्येष्ठ नेते आमच्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे मी कुठेतरी लढण्यासाठी मला मातोश्रीवरून किंवा नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नव्हता, परंतु या
त्यावेळी जो आहे तो पूर्णपणे त्यांनी तयारी केली होती, परंतु तरी देखील अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। आता सध्या आपण जर पाहिलं तर सर्व मातोश्रीवरती शिवडी विधानसभेचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते, परंतु अजय चौधरी आता थोड्याच वेळामध्ये एबी फॉर्म देखील घेऊन बाहेर पडणार आहेत। सुधीर साळवी न बोलताच जे आहेत ते आता गेलेले आहेत, त्याच्यामुळे सुधीर साळवींच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की या अगोदर आपण जर पाहिलं तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर दुसरीकडे आता बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी अशी उमेदवारी जी आहे ते निश्चित झाली आहे। त्याच्यामुळे आता सुधीर साळवे यांच्या भूमिका नक्की काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। निखिला, नक्कीच अजय चौधरींना शिवडीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे। मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये अखेर अजय चौधरी यांना शिवडीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे। सुधीर साळवी देखील शिवडीमधून लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यानंतर मातोश्रीवरून ते आता निघून गेले आहेत। समीर भुजबळ थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषद घेऊन समीर भुजबळ भूमिका जाहीर करतील। समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष अर्ज देखील घेतलेला आहे। समीर भाऊ आपल्या बरोबरच होता ना आता इथे मिरवणुकीला प्रतिनिधींमार्फत पाठवलं आणि ते प्रतिनिधींनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे। आता समीर भाऊ तिकडे गेलेले, आता काय करतात तिकडे मला काही कल्पना नाही। मी सुद्धा इथे टी व्हीला त्याची ती स्ट्रिप आली फॉर्म आलाय म्हणून त्यांचा ते बघितलं, तर गेला आता तिकडे तो। अमित शहा यांच्या बंडखोरी टाळण्याच्या भाजप नेत्यांना सूचना आहेत। नाराज झालेल्यांची सगळ्या प्रकारे समजूत काढा अशी सूचना शहांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे। नाराज झालेल्यांची सगळ्या प्रकारे समजूत काढा, मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा। बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं। अमित शहांनी बैठकीत या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रामध्ये सभा होणार आहेत। 5 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान मोदींच्या महाराष्ट्रामध्ये सभा होतील। पंतप्रधान मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमधील जागा वाटपाचा घोळ अद्यापही कायम आहे। काँग्रेसने हव्या असलेल्या जागांची यादी तयार केली आहे। यादी ठाकरे आणि पवारांना आजच पाठवणार असं नाना पटोले यांनी म्हटलंय। ठाकरे आणि काँग्रेसमधला जागा वाटपातला घोळही कायम। काँग्रेसनं हव्या असलेल्या जागांची यादी तयार केली। यादी ठाकरे पवारांना आजच पाठवणार, पटोलेंचं वक्तव्य। आमची उद्या रात्री जाहीर होईल। आज आम्ही आत्ता थोड्या वेळाने पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना एक आमची यादी पाठवतो आहे आणि त्याच्यामधल्या ज्या जागा आहेत थोड्याफार त्याच्यावरली चर्चा करू। यादीवर मतं जाणून घेऊन अंतिम तोडगा काढणार, नानांची भूमिका। मेरिटनुसार जागांचं वाटप, त्यामुळे उशीर होत असल्याची वडेट्टीवार यांची माहिती। आम्ही हे जागा वाटप करत असताना आकडे कोणाला किती आकड्यावर आम्ही गेलो नाही, तर आम्ही मेरिटवर गेलो आणि म्हणूनच विदर्भामध्ये साधारणतः आम्ही 42 ते 43 जागा विदर्भामध्ये आम्ही लढतो। मेरिटवर जागा वाटपाचं स्वागत, वडेट्टीवार ज्ञानी। राऊतांचा वडेट्टीवारांना टोला। वडेट्टीवार हे खूप हुशार विद्वान गृहस्थ आहेत। अनेक काळ त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। आता काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, मेरिटवरती बोलत आहेत, त्यांचं स्वागत आहे। मुंबईतल्या धारावी, वांद्रे पूर्व, भायखळा आणि वर्सोव्यासह 3 ते 4 जागांवर वाद। मुंबईतील काही जागांसाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अस्लम शेख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। चंद्रपूर आणि अहेरीच्या जागेवर काँग्रेसनं दावा केल्यानं वाद सुरू। मला वाटतं लवकर होईल खेचत आणि ही प्रत्येक युतीत आणि कुठच्याही आघाडीत चालू असते, कारण प्रत्येकाला वाटतं सगळ्या जागा आपल्याला मिळायला पाहिजे। पण आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत, एकामेकांसाठी नाही। आणि